विशाळगडवरील अतिक्रमण रोखण्यासाठी संभाजीराजे तसेच विविध संघटनांच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते। तत्पूर्वी बेकायदेशीर अतिक्रमणे काढावीत असे इशारेही दिले होते। मात्र 1.5 वर्ष होऊनही अतिक्रमणे हटवली गेली नसल्याने रविवारी संभाजीराजे व विविध संघटनांच्या वतीने आंदोलन गडाच्या पायथ्याशी करण्यात आले। या आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले होते। दरम्यान गडावर दगडफेक, तलवार हल्ल्याने वातावरण तापले। परिणामी पोलिसांना गडपायथ्याला लाठीचार्ज करावा लागला आणि आंदोलकांनी हिंसक वळण घेतले। गजापुरातील रस्त्यालगतच्या मुसलमानवाडीला टार्गेट करत घरांची, चारचाकी, टू व्हीलर वाहनांची तसेच येथील मशिदीवर हल्ला करून तोडफोड केली, तर काही घरांना आग लावली। यातून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। परिसरातील विशाळगड पायथा, पांढरेपाणी, केंबुर्नीवाडी, गजापूर नाका, आंबा येथील नाक्यावर सुमारे 200 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे। नागरिकांची कसून चौकशी केली जाते। यामुळे स्थानिकांना याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे। यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।